इंदापूर तालुक्यात या रेकॉर्ड रूम मध्ये महसूल खात्याच्या रेकॉर्ड रूम मध्ये मी सध्या उभा आहे। तालुक्यातील मराठा समाजासाठी एक आनंदाची आणि एक सकारात्मक बातमी मी सध्या आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे। सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे ते रेकॉर्ड रूम आहे आणि साधारण 1850 सालापासून या ठिकाणी हे सर्व रेकॉर्ड आहे आणि या रेकॉर्डनुसार शासनाने ज्या कुणबी नोंदी शोधायला सांगितलेल्या आहेत त्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम सध्या या ठिकाणी चालू आहे। सर्वात महत्त्वाचं ह्या नोंदी शोधण्याचं काम हे युद्ध पातळीवर चालू आहे। मी विशेष करून सांगेन कारण स्टाफ भरपूर आहे। सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30-6 वाजेपर्यंत हे काम करतायत आणि त्याच्यापेक्षा जर महत्त्वाचं सांगायचं झालं तर साधारण शेकडो म्हणजे 800-850च्या वर नोंदी आतापर्यंत सापडलेल्या आहेत। आपण थोडंसं रेकॉर्ड रूम कशी असते ते आता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। ही रेकॉर्ड रूम आहे आणि आपण पाहतोय की अगदी पद्धतशीरपणे या ठिकाणी 7/12च्या नोंदी असतील, वेगवेगळे डॉक्युमेंट असतील तर ती सर्व डॉक्युमेंट इथं लावलेली दिसत आहेत। ज्या काही तालुक्यात गाव आहेत त्या प्रत्येक गाव वाईज या ठिकाणी तुम्ही पाहताय या ठिकाणी प्रत्येक गाव वाईज कळम, काटी, गोतवंडी, निर्वांगी वगैरे वगैरे भरपूर असे गाव आहेत। तर त्या गावांच्या रेकॉर्ड या ठिकाणी ठेवलेला आहे आणि एकदम पद्धतशीरपणे रेकॉर्डिंग रूम या ठिकाणी हे जगताप साहेब आहेत ते हँडल करत आहेत। आणि आपण पाहतोय की कुणबी ज्या नोंदी आहेत ते शोधण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। आपण जर इथं पाहिलं तर थोडंसं पुढे या, हे झपे साहेब म्हणून आहेत नरसिंगपूरचे आणि त्यांचं या ठिकाणी मोडी लिपी जी आहे ती मोडी लिपीचे ते तज्ज्ञ आहेत आणि ते मोडी लिपीमध्ये कुणबी नोंद शोधण्याचे या ठिकाणी काम करतायत। आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करूया। तत्पूर्वी मी हे डॉक्युमेंट तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, हे किती कठीण काम आहे हे थोडंसं या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण थोडंसं जर आपण पाहिलं तर हे पेज बघा, हे पेज पूर्ण जीर्ण आहे, म्हणजे मला ते हात लावलेला सुद्धा कळला नाही, पूर्ण जीर्ण आहे आणि अगदी पद्धतशीरपणे एक एक पेज काढत एक गाव काढत ते या ठिकाणी कुणबी नोंदीचं शोधण्याचं सध्या काम चालू आहे। आपण जपे साहेबांशी थोडी चर्चा करू कारण सगळ्यात महत्वाचं आहे की मोडी लिपी चे तज्ज्ञ जे आहेत ते खूप महाराष्ट्रात कमी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एक गाव शोधायचं आणि त्या गावातून त्या नोंदी शोधायच्या अशा अवस्थेत हे खरंच जिकरीचं काम आहे। जपे साहेब, खरं तर तुमचं मराठा समाज खरोखर मनापासून धन्यवाद करतोय कारण मी पाहिलं बाहेर पण तुमचं कौतुक चालू होतं। या ठिकाणी मला सांगा या परिस्थितीमध्ये काय अडचणी येत आहेत तुम्हाला आणि त्यापूर्वी आमच्या या प्रेक्षकांसाठी सांगा की आतापर्यंत गावं किती झालेत तुमची मोडी लिपीमधली आणि किती सापडलेले आहेत त्याच्यात नोंदी? साधारण मला वाटतं 13 गावं झालेली आहेत आणि साधारण 900 ते 1000च्या आसपास नोंदी सापडली। 800 ते 900च्या आसपास नोंदी सापडलेल्या आहेत। आता हे जे दप्तर आहे एकतर खरंच खूप छान यांनी मेंटेन केलेलं आहे। हे तर म्हणजे खरंच खूप कौतुकाची बाब आहे कारण अगदी 1865-67 पासून नोंदी मिळत आहेत। आता कागद एवढं 150-150 वर्षापूर्वीचा कागद आहे तो त्याच्या याने जीर्ण होणारच आहे, पण खरंच दप्तर खूप छान सांभाळलेलं आहे, हे कौतुकाची बाब आहे। आणि हे सांभाळल्यानंतर आता हे जे आहे हे कागद खूप जीर्ण आहे। हे बघत असताना खूप काळजीपूर्वक बघावं लागतंय कारण इथं जातीचा हा रकाना आहे, हा एकदम कडक लास्टला जातीचा हा धनगर, कुणबी हे अशी म्हणजे जातीची नावं आहेत। हे कुणबी लिहिलेलं हे कुणबी लिहिलेलं आहे, पहा इथं कुणबी लिहिलेलं आहे। आता इथं हे नाव आहे, जन्मतारीख आहे, हा जन्माचा रकाना आहे, हा मृत्यूचा रकाना आहे। जर हे थोडं जरी फाटलं तरी हे नाव असूनही काही उपयोग होत नाही का तर इथलं जातीचा रकानाच फाटलेला। खरंय त्यामुळे हे जे मेंटेन केलेलं आहे हे खूप छान मेंटेन केलेलं आहे। त्या काळात खूप छान मेंटेन केलेलं त्या काळात आणि आता सुद्धा त्यांनी जे काही त्याची काळजी घेतली आहे की बाबा व्यवस्थित दप्तर ठेवणं, सांभाळणं, हे सुद्धा खरं खूप कौतुकाची बाब आहे। त्याच्यामुळे आज आपण या गोष्टी इतक्या वर्षांनी सुद्धा व्यवस्थित बघू शकतो, तपासू शकतो। भले वाचणारे कमी आहेत पण वाचायसाठी ते दस्त त्यांनी व्यवस्थित सांभाळून ठेवलं, हे सुद्धा कौतुकाची बाब आहे। तर आपण बघितलं की ह्या जीर्ण झालेल्या कागदपत्रामध्ये कुणबी नोंद शोधण्याचं या ठिकाणी काम चालू आहे। या ठिकाणी जगताप साहेब आहेत जे आपल्याला एक डाटा किंवा स्टॅटिस्टिक आपण त्यांच्याकडून घेऊया। जगताप साहेब थोडंसं इथे या, थोडंसं आपल्याला आणखी थोडी माहिती येते। या ठिकाणी बघा तुम्ही, हे सर्व कर्मचारी रात्रंदिवस या ठिकाणी काम करून आपल्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी शोधत आहेत आणि आपण जगताप साहेबांचं
या ठिकाणी जगताप साहेब सर्वप्रथम तुमचं अभिनंदन म्हणता येईल, कारण माझ्या माहितीनुसार बारामतीपेक्षा इंदापूरमध्ये या नोंदी जास्त झालेल्या आहेत आतापर्यंत. खरं तर सुरुवातीला जर बघितलं, आता 150 गावं आहेत, पण सुरुवातीच्या काळात ती 150 गावं एकत्रित होते, म्हणजे साधारण 67 गावं होते काहीतरी. 67 गावांमध्ये किती गावाचा डाटा आता आपण पाहिलेला आहे, किती गावांचा पाहणं बाकी आहे, आत्ताचा स्टॅटिस्टिक म्हणजे आत्ताची आकडेवारी काय? आता अद्यापर्यंत आपण मान्यता जिल्हाधिकारी सो यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे बारामतीचे उपविभागाधिकारी सो बारामती यांच्या आणि तहसीलदार सो यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या या येथील स्टाफ, मान्य नायब तहसीलदार आणि आमचा सर्व अभिलेख शाखेतील स्टाफ यांच्या पूर्ण नियंत्रणात अभिलेख शाखेतील दप्तर कुणबीचं शोधण्याचं काम चालू आहे. त्यात आजपर्यंत आपल्याला 46,733 नोंदी एकूण आपण पाहिल्या, त्यापैकी आपल्याला 813 नोंदी आपल्याला सापडल्या आहेत. म्हणजे कुणबीच्या 813 नोंदी आतापर्यंत सापडलेल्या आहेत. ते किती गाव आहेत? ही 46,013 गावापैकी आपण आपल्याला 813 नोंदी कुणबी अधिक मोडी लिपीत आपल्याला सापडलेल्या आहेत. त्यापैकी 782 मोडी लिपीत सापडलेल्या आहेत आणि 30 नोंदी म्हणजे मराठी लेखनात सापडलेल्या आहेत. एकूण नोंदी आपल्याला 813 नोंदी झालेल्या आहेत 46,733 पैकी. एकूण गावे आपले 67 आहेत, 13 गावे आपले पूर्ण झालेले आहेत आणि 54 गावांपैकी आज आपण 41 गावं मराठीत पूर्ण केलेली आहेत. पैकी फक्त मोडी डाटा आपल्याला अपूर्ण राहिलेला आहे. त्यात आपल्याला जपे साहेबांची नेमणूक मोडी भाषेत केलेली आहे आणि 16 गावं आपले अपूर्ण राहिलेले आहेत. तर आपण पाहिलं की 813 नोंदी सापडलेल्या आहेत मित्रांनो. 813 नोंदी सापडणं ही सोपी गोष्ट नाही, का तर आणखी भरपूर डाटा आपल्याकडे शोधणं पेंडिंग आहे. कदाचित हा आकडा 2-3 हजारापर्यंत सुद्धा जाऊ शकतो, असा एक अंदाज या ठिकाणी काही लोकांकडून वर्तवला जात आहे. मला तुमचे जे महसूलचे मदतनीस पुढे काम करत, आपण थोडंसं तिथं पण जाऊया, थोडं ते डाटा बरोबर घ्या. आपण या ठिकाणी जे आहे ना रेकॉर्ड रूम जी आहे ती रेकॉर्ड रूम मालोजी राजे, वीरश्री मालोजी राजे यांची जी गडी आहे त्या गडीच्या आपण बॅक साईडला आहोत आणि या ठिकाणी आपण बघतोय की मराठा समन्वयक सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. कुणबी नोंदी सापडल्यामुळे हे सुद्धा थोडेसे आनंदितच आहेत. आपण या ठिकाणी थोडं येऊया. ह्या महसूल विभागाचे जे मदतनीस आहेत, हे सर्व मदतनीस इथं सकाळी 10 वाजल्यापासून मित्रांनो काम करत आहेत. 10 वाजल्यापासून 5:30 ते 6 वाजेपर्यंत या ठिकाणी काम करून प्रत्येक गाव तपासून, प्रत्येक गावातील नोंदी तपासून या ठिकाणी ते काम करत आहेत. थोडंसं या बाजूला आपण ही फाईल आता ते काढतायत. हे फाईल जे आहे ही कुठलं गाव आहे समोर पुढचं? काळाशी गावाचं या ठिकाणी काम चालू आहे आणि आपण पाहतोय. मी पहिल्यांदा पण तुम्हाला सांगितलं की सर्वात अडचण ह्या गोष्टीची येते की हे जी कागद आहेत ते जीर्ण झालेले आहेत आणि जीर्ण झाल्यामुळं या ठिकाणी ती तपासणं किंवा त्यांना हँडल करणं थोडंसं जिकिरीचं किंवा अवघड बनलेलं आहे. आपण पाहतोय हे सर्व महसूल विभागाचे मदतनीस आहेत. काय सांगाल, किती वाजल्यापासून तुम्ही आता कामाला सुरुवात केली? मला थोडीशी माहिती सांगता का? 10:15 वाजल्यापासून. 10:15 वाजल्यापासून माहिती घ्या. किती गावं आता तुम्ही सकाळपासून किती गावं झाली तुमची? काय 3 गावं झाली. कुठली कुठली गावं चालू? काजड, कळाशी आणि कवटळी. काजड, कळाशी, कवटळी. जगताप साहेब आपल्या 813 मध्ये हे घेतलेलं आहे, काउंट केलेलं आहे आतापर्यंत का आहे? सकाळपासून किती नोंदी सापडले? आजचे गाव आहे, नवीन गाव आहे, आजची नवीन आहे. आज नाही, पण आज सकाळपासूनच करत आहे ना हे. मग आज सकाळपासूनचे काय सापडले का नोंदी? 3 गावामध्ये आतापर्यंत नोंदी सापडलेल्या नाहीत. आणि आपण पाहतोय या ठिकाणी सुद्धा या तुम्ही. हे बघा, ही जी कागद आहेत ना, हे अशा पद्धतीने कसं काम करायचं या लोकांनी सांगा ना. आता ही कागद कुठला आहे, कुठं लावणार तुम्ही? पूर्ण जीर्ण झालेला, पूर्ण फाटलेला आहे आणि ह्या पद्धतीने या ठिकाणी कामकाज चालू आहे. मनोज जरांगे पाटलांचं ज्यावेळी आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर महाराष्ट्र शासनाने, कलेक्टर ऑफिसने सर्व महसूल विभागाला या ठिकाणी नोंदी शोधण्याचं काम सांगितलं होतं आणि बऱ्या प्रमाणात त्या नोंदी आता शोधण्याचं काम चालू आहे. आनंदाची बातमी की 800, 850, 813 नोंदी सापडलेल्या आहेत. बरेचशी गावं पेंडिंग आहेत. 67 गावांपैकी 13 गावं फक्त झालेली आहेत. थोडंसं बाहेर या. आपण या ठिकाणी काही मराठा समन्वयक या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशीही संपर्क साधण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. या इथं या. चला, मी काय म्हणतो, ऐका एक मिनिट. 813 नोंदी सापडलेल्या आहेत.
खूप मोठा एक मोठी आनंदाची बातमी म्हणता येईल या मराठी समाजाच्या लोकांसाठी. काय सांगाल, कोणाला मत व्यक्त करायचं याबद्दल? बोला, चला. मनोजदादांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाला कामकाजाला लावून त्यांनी महाराष्ट्रातल्या मराठा बांधवाच्या नोंदी हुडकण्याचं काम चालू केलेलं आहे. आणि आम्ही 6 दिवस आमरण उपोषण केल्यानंतर नुसतं उपोषण करून नोंदी मिळणार नव्हत्या, तर मनोजदादांनी महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी सगळे कामाला लावले. त्याच्यामुळे आज इंदापूर तालुक्यातील हे 800 नोंदी कमीत कमी आज 13 गावात सापडलेल्या आहेत. आणि अजून मला वाटते 16 गावं काहीतरी चेक करायची राहिलेले आहेत अजून. नाही, त्या गावं 813 जी गावं आहेत ना, नोंदी सापडलेल्या आहेत. 67 पैकी 13 गावं फक्त झालेले. बराचसा डाटा अजून शिल्लक आहे. साधारण हे जर ऍव्हरेज काढलं तर 3000च्या आसपास नोंदी सापडू शकतात असा एक अंदाज आहे. आकडेवारी ही जी आहे ती बारामतीपेक्षा खूप मोठी आहे इंदापूर तालुक्यात. आता काय आणखी काय तुम्ही शासनाकडे याच बाबतीत आणखी काय मागणी आहे का तुमची? आमची एवढीच शासनाकडे अजून एक मागणी असेल की बाबा जास्तीत जास्त कर्मचारी अजून ह्याच्यात वाढवून ह्या लवकरात लवकर डाटा कलेक्ट करण्यात यावा, एवढी आमची मराठा समन्वय समाजाच्या वतीने प्रशासनाला विनंती असेल. आपल्या बरोबर मेजर महादेव सोमवंशी जे माजी सैनिक आहेत. मेजर साहेब, 813 लोक कुणबी जे सापडले, आनंदाची बातमी म्हणता येईल, कसं पाहता आणि काय भावना आहेत आता सध्या? आमचे दैवत, ज्यांनी मराठा आरक्षणाविषयी जो लढा जीवावर खेळून केला आणि आमच्या इंदापूर शहरातील जे आमचे समन्वयक असतील, सर्व पदाधिकारी असतील, त्यांनीही त्यांना साथ दिली. आज आम्ही रेकॉर्ड ऑफिस या ठिकाणी आहे आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की 800-900च्या आसपास नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्यांचे काम युद्ध पातळीवर चाललेलं आहे. तरी आम्ही शासनाला अजून विनंती करतो की यामध्ये अजून स्टाफ वाढवावा आणि लवकरात लवकर मराठी समाजाच्या ज्या नोंदी आहेत ती सापडल्यानंतर मराठी समाजाला एक आता दीपावली झाली, अजून एकदा दीपावली सण साजरी करायचा मोका मिळावा आणि तो लवकरात लवकर मिळेल हीच अपेक्षा करतो. यानंतर आमचे मार्गदर्शक प्रवीण पवार हे सर्व सविस्तर माहिती देतील. काय सांगाल, काय भावना आहे आता सध्या? 813 नोंदी सापडल्या. भावना ही आहे की विजयाची जी मिरवणूक आहे, विजय उत्सव आहे, ती थोड्याच दिवसात मराठा समाज करणार आहे. आम्ही पहिल्यापासून म्हणत होतो की मराठा आणि कुणबी एकच आहोत, पण त्याचं हे आज फलित आहे आणि त्याचं ही आम्हाला शासनाला हे या नोंदीतून दाखवून देतोय आम्ही की आमच्यावर तसं पाहिलं तर एवढ्या वर्षी आमच्यावर अन्याय झालाय. की आमच्या नोंदी कधीच्या आहेत? त्या पाठीमागच्या साधारण 1941च्या आसपासच्या, 1850च्या पुढचा इतकं डाटा आहे. हो, परंतु पाठीमागच्या नोंदी आहेत ना, मागच्या नोंदी किती 41च्या आसपासच्या, 38च्या आसपासच्या नोंदी आहेत. मग ह्याचा अर्थ मराठा समाजावर अन्याय झाला का नाही? मराठा समाज हा ओबीसी मध्ये होता. जरांगे पाटील जे सांगत होते ते खरं ठरलं आणि एवढ्या वर्षी आम्ही जे ओबीसी मधून कुणबी पासून वंचित राहिलो आणि आमच्या मुलांवर, आमच्यावर, आमच्या पाठीमागच्या पिढीवर ते अन्याय झाला. खऱ्या अर्थानं आमची कितीतरी पिढींचं आज नुकसान झालेलं आहे. त्याच वेळेत जर शासनाने या नोंदी घेतल्या असत्या तर आमची कितीतरी लोक प्रशासनामध्ये राहिली असती. तर आज जो झालेला अन्याय आहे तो अन्यायाच्या स्वरूपात सुद्धा आम्ही बोलू शकतो की आमचा जो बॅकलॉग आहे ते बॅकलॉग सुद्धा भरून निघावा, कारण आमच्या अन्याय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्या संविधानाच्या माध्यमातून ह्या नोंदी निघल्यात. बरोबर, ह्या नोंदी थोडीच कोणी आमच्या पूर्वजांनी लिहिलेल्या नाहीत, शासनाच्या कर्मचाऱ्यांनीच नोंदी लिहिल्यात. मग ज्या वेळेस नोंदी लिहिल्यात तेव्हापासून आम्हाला कुणबीचं सर्टिफिकेट पाहिजे होतं, तेव्हापासून आम्हाला कुणबीचं आरक्षण पाहिजे होतं. नाही, आता जर विचार केला तर 813 झाले, एक सकारात्मक आनंद वाटतो. सकारात्मक म्हणजे काय? आता राहिलंच नाही कोणी. बर, जे जरांगे पाटील सांगतायत का नाही की सगळेच कुणबी आहेत, बरोबर आहे, तर सगळेच कुणबी झाले ना. आज इंदापूर तालुक्यामध्ये जर 4 आणि 5 गावं सापडली हुडकल्यानंतर 800-900 नोंदी जर सापडत असतील तर राहिलेली 64 गावं जवळजवळ राहिल्यात. या 64 मध्ये किती सापडतील? मग ह्याच्यापासून राहणार आहे कोण? त्याच्यामुळे सरसकट मराठा समाज या कुणबीमध्ये जाणार आहे आणि माझ्या बांधवांचं मोठं, अतिशय मोठं योगदान आहे. आणि हे योगदानाचा खरा जर आमचा कोण दैवत असेल तर जरांगे पाटलाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे बाहेर निघले. तर शिवाजी महाराजांच्या नंतर आम्हाला दुसरं कुठलं दैवत भेटलं असेल तर जरांगे पाटील हे आम्ही कधीही विसरणार नाही. आणि कुणबीच्या नोंदी जेवढ्या सापडतील त्या आनंद उत्सवामध्ये आपण देखील यावं
अशी याच ठिकाणी मी आताच तुम्हाला सांगतोय की अन्नदोत्सवामध्ये या. चला छत्रपती आपण बघितलं की एक मराठा समन्वयक आहेत. त्या मराठा समन्वयकांना एक आनंद झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर खरं जर कोण आम्हाला दैवत भेटलं तर ते म्हणजे जरांगे पाटील हे आहेत अशा त्यांची भावना. आणि आपण पाहतोय की हे जाधव साहेब असतील किंवा त्यांचं जगताप साहेब असतील किंवा हे सर्व त्यांचं माने साहेब किंवा सगळं स्टाफ असेल, अतिशय मेहनतीने आणि अतिशय त्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करत आहेत. महसूलचे सर्व मदतनीस असतील आतमध्ये थांबलेले, सर्वांचं जेवढं कौतुक करता येईल तेवढं कमीच आहे. कारण या नोंदी पाहताना किती अडचणी येत आहेत हे सर्वांना माहिती आहे. आता दाखवलं मग ते कागद जीर्ण झालेला असेल किंवा त्या नोंदी सापडताना ते जे काही मोडी लिपी असेल किंवा जे काही फाटलेला तुटलेला कागद असेल हे सर्व एकत्रित करून ते जोडून त्याला सर्व एक त्याचा पाठपुरावा करून ती सर्व शोधणं एक म्हणजे थोडंसं अवघडच काम आहे. आणि एवढं सगळं अवघड काम करत जगताप साहेबांच्या सर्व टीमने या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे. आणि म्हणून मराठा समाजाच्या ह्या सर्व समन्वयकांनी आभारही त्यांचं मानलेलं आहे, त्यांचा सत्कार करत आहेत. शिवाय आपण त्या साईडला बघितलं त्या बिल्डिंगमध्ये महसूल विभागाची जी लोक आहेत त्या लोकांचे सुद्धा या ठिकाणी सर्व मराठा समन्वयकांनी आभार मानलेले आहेत. आता ज्यावेळी ह्या सर्व नोंदी तपासल्या जातील त्यानंतर काय आकडेवारी येते ही आकडेवारी खरं तर पाहण्याजोगी ठरणार आहे. पण तुर्तास मराठा समाजासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे की 13 गावांमध्ये 813 नोंदी सापडलेल्या आहेत. ही सकारात्मक गोष्ट आहे आणि ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरिता या ठिकाणी मी हा एपिसोड केला. ज्यावेळी ही सर्व गावं होतील पूर्ण त्यावेळीची जी काही आकडेवारी आहे ते सुद्धा मी तुमच्या समोर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न करेन. परत तुर्तास मी इथंच थांबतो. पुढच्या अपडेट पाहण्यासाठी तुम्हाला आत्ताच जनता एक्सप्रेस मराठी न्यूजला म्हणजे ह्या आता लाईव्ह चालू असलेल्या पेजला फॉलो करायचं आहे. मी इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, इंदापूर.